शिरोळ विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। माझे कोणासाठी काही अडत नाही, मी सक्षम आहे, प्रसंगी हनुमान बनण्याची माझी तयारी आहे, समर्थपणे येईल त्या संकटास तोंड देण्यास तयार आहे, असा गर्भित इशारा भारतीय जनता पार्टीला भाजपाचे नेते मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी बोलताना दिला। शिरोळ नरसिंहवाडी रस्त्यालगत असलेल्या संजय पाटील हॉलमध्ये तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्यात डॉक्टर संजय पाटील बोलत होते। यावेळी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे शिरोळ तालुका विधानसभा प्रभारी प्रमुख रामचंद्र डांगे होते। डॉक्टर संजय पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यामधील 10 जागांपैकी शिरोळ, हातकणंगलेसह इचलकरंजी, कोल्हापूर अशा 4 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर लढवणाऱ्या उमेदवाराला द्याव्यात, कारण भाजपाच्या हाती कोल्हापूर जिल्हा परिषद नाही, जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, गोकुळ संघ नाही, या महत्त्वाच्या सहकारी संस्था विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत। निदान 10 पैकी 4 विधानसभा जागा तरी भाजप उमेदवारांना द्याव्यात, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देत ते म्हणाले, शिरोळ विधानसभा जागी न करता सकारात्मक निर्णय न झाल्यास मला हनुमानाची भूमिका घ्यावी लागेल, प्रसंगी लंका दहन करावे लागेल, अशा कठोर शब्दात भाजपावर ताशेरे त्यांनी मारले। महायुतीचा उमेदवार आम्हाला चालेल, महायुतीतील 3 पक्षांच्या चिन्हावर लढल्यास आमचा पाठिंबा असेल, मात्र महायुतीतील 3 पक्ष सोडून इतरांना उमेदवारी दिल्यास आम्हाला आमचा मार्ग मोकळा असेल, असं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात आमचा मोलाचा वाटा असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं, कारण कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजय होतो आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी करता येतो, हे आम्ही दाखवून दिलंय, असा टोलाही त्याने हाणला। हा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। संवाद मेळाव्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्याला कुणी अडवलेलं नाही, ओपन मेळावा ठेवलाय। या मेळाव्याला यायचं की नाही हे ज्यांनी त्यांनी ठरवावं, असंही त्यांनी सांगितलं। भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील भाजपातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्ष मजबूतीसाठी एकसंघ होऊन महायुती व पक्षश्रेष्ठी जो उमेदवार विधानसभेसाठी देतील त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे, असं सांगून त्यांनी पक्षावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे काम केल्यास भारतीय जनता पक्षात फळ मिळतं हे वेगळं सांगायला नको, असं सांगून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा गौरव केला। ॲडव्होकेट सुशांत पाटील यांनी तालुक्यात भाजप पक्षाच्या वतीने केलेल्या कार्याचा आढावा सांगून भाजपाने विधानसभेसाठी संधी दिल्यास या संधीचं सोनं करू, असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात दानोळीचे अपंग भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश माने यांना मयूर उद्योग समूहातर्फे गाडी प्रदान करण्यात आली। यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केली। स्वागत व प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केलं। अनेक मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमात सुमित पाटील, रवी शहापुरे, रावसाहेब कोळी, उमेश शंभू शेट्टी, महावीर तकडे, सुनील पाटील, पोपट पुजारी, मुकुंद पुजारी, जयपाल मानगावे, उज्ज्वला बरगाले, वैशाली सतीश पाटील, अशोक बापूसो, ऐनापुरे युवराज, लाटोडे रुपेश, पाठोले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते।